हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही दोळो गीतेंतो 7 अध्याय ते पळयले. परमात्मो 7 अध्यायांतो सांगता परमात्माक पळोवच्याक साध्य ना म्हण जाल्यार परमात्माल अस्तित्व सगळे ब्रह्मांडाचे कणकणांत आसनमे अणुरेणू तृणकाष्ठांतो आसनमे इंद्रियाक तो अतीत जावनश्च्या पुरो अगोचर जावनश्च्या पुरो जाल्यार परमात्माल शक्ती प्रपंचाचे प्रती वस्तूंत आमी पळयताची म्हणून परमात्माले एक अस्तित्व प्रती वस्तूंत प्रपंचाचे प्रती कणकणांत आसा म्हणटा तो आनी खंयच्यान तूं कसो जावन आसा म्हूण पुण्यो गंध प्रतिव्याम म्हूण सुर कोरनो प्रती अणु रेणू तृण काष्ठांत परमात्मा आसा म्हळ्यार एक विशेष ज्ञान ताणें 7 अध्यायांत आमकां दिल्लें. एक श्वेतकेतूल काणी हांव 7 अध्यायांत सांगला. उदाल काल पोतू परमात्मा दोळ्या दिसा तागेल तो आसा म्हूण आमी कसल्याक नमगुका म्हूण म्हणटना बापसून ताका उद्द हाडून तांत मीठ भरशी म्हूण सांगलें. मीठ भरसून घेता तुका आतां मीठ दिसतलें म्हणल्यार ना म्हणालो. तसल्यार पी म्हणल्यार पित्तान मिठा उदक म्हणालो. तसल्यार मीठ दिसना जाल्यार मीठ उदकांत आसा म्हणून अनुभवा येता कळतना तशीच परमात्मा आमकां दोळ्या दिसना तो आमकां अनुभवा येता म्हूण सांगून तो सांगता. मात्र न्ही 7 अध्यायांत आमगेल जिवनांत कसो दोश आसा जरा मरण रोग रुजीन कश्ट कार्पण्य असल पुराय एक दोश आमकां सुचेची. तसल्यार आमकां हे जरा मरण आदी व्याधी कश्ट कार्पण्या दुखून मुक्ती केदना म्हूण म्हणल्यार ताजे खातीर तो म्हणटा जरा मरण मोक्षाय म्हूण सांगून आमी मरणा दुखून जनन आनी मरणा दुखून दूर जाल्यार मात्र आमकां हे दुखी ना जाता म्हणटा. दूर जेवचें म्हळ्यार कसलें परमात्माले आश्रय जाय म्हूण मागुका परमात्माक पळोवका म्हूण सतत प्रयत्न कोरका आनी हांगा दुखून हे मुमुक्षू जीवन म्हणटाचें मागीर मोक्षत्वादी कडेन वचुका. तशें जाल्यार मात्र आमकां जरा मरण आदी व्याधी दुखून मुक्ती मेळटा म्हणटा. आतां तसल्यार मोक्षा वचुका जाल्यार कसले कोरका म्हूण सांगून म्हणटना सुरवेक परमात्माक यथार्थ जावन अर्थ करून घेवका म्हूण म्हणलें न्हय. फुडल्या अध्यायांत परमात्माला एक विशेष ज्ञान दिल्लें आनी यथार्थ कसले अर्थ करचे म्हूण मनशाक तो म्हणटा. ब्रह्मो अध्यात्म कर्म म्हळ्यार कसं न्ही स आदिभूत म्हळ्यार कसं न्ही आदिदैव म्हळ्यार कसं न्ही आदियज्ञाचें स्वरूप कसलें हे पुरे आमी अर्थ करून घेतल्यार मात्र आमकां परमात्मो मेळटा म्हूण सांगता. आतां अर्जुनाक संशय जाता हे ब्रह्म अध्यात्म अधिभूत अधिदैव अधियज्ञ कसलें हें म्हूण सांगून ताका गोतना म्हूण न्ही. अर्जुना पुराय गोतस इंद्रांशू तो महाज्ञानी जाल्यार आमगेल खातीर जावन तो परमात्मा लागीं तो निमगिता कसं न्ही स अधिभूतादिदैवम माम साधियज्ञम च ए विदुः म्हूण परमात्मान फुडले अध्याया सांगली न्हय. अधिभूत अधिदैव अधियज्ञ समेत म्हाका कोण अर्थ करून घेतकी प्रयाण काले म्हळेले शरीर त्यागा वेळार आमगेले वयर तांणी मन दवरताची म्हणना मात अर्जुन निमगिता. किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तमा अधिभूतं च किं प्रोक्तम् अधिदैवं किमुच्यते अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. अर्जुन 2 श्लोकांत तागेलो संशय परमात्माले निमगिता. किं तद्ब्रह्म तो ब्रह्म म्हळ्यार कोण. किं अध्यात्मम अध्यात्म म्हळ्यार कसलें. किं कर्म आमी खंयचें कर्म कोरका. अधिभूत म्हळ्यार कसलें. अधिदैव म्हळ्यार कसलें.
अधियज्ञ म्हळ्यार कसले म्हूण सांगून निमगिता आनी अस्मिन देहे अंत भितरी हे अधियज्ञ पुरे खंय कशी जावन आस तें सांगता आनी प्रयाण काले च खतम ज्ञेयोसी नियतात्मभिः एक नियतात्म जन म्हळ्यार प्रयत्न करतल जन प्रयाण कालांतू ताका कशी अर्थ करून घेताची म्हूण सांगून म्हळ्यार प्रयाण कालांतू अधियज्ञ अधिभूत समेत म्हाका कोण अर्थ करून घेता की तांकां हांव मेळटा म्हूण म्हणली पळय ताचे खातीर नंगिता प्रयाण कालांतू कशी अर्थ करून घेवका कशी ज्ञान येवचें ताजें आमकां म्हूण म्हणटा म्हळ्यार हांगा सुरवें म्हणलें ताणें किम तद ब्रह्म तो ब्रह्म म्हळ्यार कोण तें म्हाका सुरवें सांग म्हण ब्रह्म म्हळ्यार शब्दाक वेद म्हण म्हळ्यार अर्थस चतुर्मुख ब्रह्माकय ब्रह्म म्हणटाची परब्रह्म विष्णूकय ब्रह्म म्हणटाची आनी ब्रह्म म्हण म्हळ्यार शब्दाक जीवात्मा म्हण म्हळ्यार अर्थस जीव म्हण म्हळ्यार अर्थस म्हणटना हांगा खंयच्या ब्रह्माचे विशयी उलयता तूं सांगचें ब्रह्म कोण तो म्हण म्हळ्यार त्या ब्रह्म म्हूण कोण म्हूण आमी अर्थ करून घेवेत म्हणटा मागीर कोणाक आमी अर्थ करून घेवका किम अध्यात्म ते अध्यात्म म्हळ्यार कसलें म्हळ्यार आमी अध्यात्म म्हळ्यार कसं सांगता स्वाभावीक जावन ताका मस्त अध्यात्म गोत्तस म्हळ्यार आमी कसं तो मस्त शास्त्र पुराण सकडी वाजून घेतला म्हूण सांगून ताणें अध्यात्म गोत्तस ताका म्हण आमी म्हणचें तसलें तेवे अध्यात्म म्हळ्यार म्हणटा मागीर किम कर्म कर्म म्हळ्यार कसलें आमी कशी अर्थ करून घेवया खंयचें कर्म श्रेश्ठ म्हूण सांगून आतां तांतू तूं म्हणली न्हय अखिल कर्म म्हणून सुरवेचे अध्यायांत अखिल कर्म म्हळ्यार कसलें पुरुषोत्तमा म्हूण म्हणटा तो मागीर म्हणटरस देवतेंकय उत्तम जावन आशिल्लो तूं न्हय पुरुषोत्तम म्हणलें पळटा सर्व देवतेंकय उत्तम जावन आशिल्लो तूं तशें जावन तुका गोतना ना तिल कसलें ना तूंच हें म्हाका तिळसुका तूंच आमकां उद्धार करका म्हूण म्हणटा आमगेल्या ह्या प्रश्नेक पळय तूंच उत्तर दी म्हूण म्हणटा अधिभूत म्हळ्यार कसं न्ही ताका आनी एक संशय अधिभूत म्हळ्यार पंचभूत वे आमकां हांगा पंचभूत म्हणटा पळय पंचभूतात्मक शरीर आनी म्हूण हें पंचभूताक अधिभूत म्हणचें वे अधिदैव म्हूण कोणा सांगचें अधियज्ञ म्हळ्यार कसं न्ही तेव्हा हें देहांत आसता पुराय म्हणली न्हय म्हणटना हें देहांत खंय कशें आसतें आनी मरणा कालांत म्हाका अर्थ करून घेवका म्हूण तूं सांगली न्हय तांकां हांव मेळटा म्हण मरणा कालांत हें अधिभूत अधियज्ञ अर्थ करून घेवन तुका कशी अर्थ करून घेवचें तें म्हाका तूं सांगका म्हणटा हांगा म्हळ्यार नियतात्मभिः म्हणालो कोणाक योगी जनाक सतत यत्न करतल जनाक म्हूण म्हणटा आनी म्हणटा मधुसूदना म्हणटा सर्व दुश्टांक निग्रह करतलो म्हळ्यार मधु म्हळ्यार राक्षस रायाक तो तमोगुणी त्या तमोगुण पुराय जनालांत आसा पळय तशें जावन तागेलो अर्थ मधुसूदना म्हण अपचर्थ कसं मेगेल देह आसोची तमोगुण नाश करी परमात्मा तुका शरण येयला तूं शरण येयला पुराय जनाल वायट गुण नाश करता न्हय म्हूण म्हणलें खातीर सांगचें मधुकैटभ म्हळ्यार राजसीक आनी तामोगुणी जन ब्रह्म थंय सत्व गुणीचो म्हूण जाता केन्ना हें राजस तामस गुण आमगेल्या अंगांतलो नाश जाता की तेन्ना ब्रह्माक अर्थ करून घेवत ब्रह्मज्ञानी जावयत म्हूण सांगून आतां निजावन कसल आमी अर्थ करून घेवका तेंच अर्थ करून घेवका न्हय कसल आमकां नाका तें आमकां अगत्य नाश आसता आतां पळय रांदप करता जाल्यार रांदपाक कसल सामान जावका कशी करता कसलें इतें म्हूण सांगून अर्थ करून घेवका कोणें अरे दोळ रांदप करून गोत आशिल्ले जाल्यार अर्थ जाता शिवाय रांदपा विशीं गुतून नातिल्ले जाल्यार रांदपा विशीं निमगेल्यार कसं सांगतात तांणी तशीच एक डॉक्टर तागेलें कसलकी काम करता इंजिनियर तागेलें कसलकी काम करता डॉक्टराल काम इंजिनियरा दिल्यार इंजिनियराच्यान करूं जेवा इंजिनियराल बिल्डींग बांदूचें काम डॉक्टरा दिल्यार डॉक्टराच्यान जायना तशीच परमात्मा अर्थ करून घेवका जाल्यार कसलें म्हूण सांगून तो कळल्यार मांद्र आमकां साध्य जाता आतां परमात्माक अर्थ करून घेवका म्हणलें तेव्हा कशी यथार्थ जावन जाल्यार वेद पुरे सांगताची शास्त्र सांगताची दास सांगताची परमात्माक परिपूर्ण जावन अर्थ करून गेल्यार परमात्माक मात्र साध्य जाता विंगड कोणाकय साध्य जायना म्हूण सांगून म्हणटाचे आतां पळय अर्जुनाली एक योग
आम्ही गुरु सकडी ज्ञानी जनालगी परमात्मा म्हळ्यार कसले म्हूण निमगिताची आनी परमात्मा विशीं कसले आमकां संशय असले गुरुजनाले निमगिताची जाल्यार हांगा कसो संशयी अर्जुनान देवा लागीं निमगुचे तागेले एक योग नव्हतो आम्ही पुराय जन अर्जुनाची इत्याक म्हळ्यार आम्ही अर्जुन आमगेलो पर जावन कृष्णाले प्रश्न निमगिता म्हूण आमी लेखूं येता अर्जुनाक उत्तर पळय परमात्मो दिता तेव्हा एक तागेलो व्हड योग तशीची गीता नित्य वाचून मनन केल्या परमात्मा आमगेल्या उलयता गिते मुखांतर तशी मानव कोटीचो प्रतिनिधी जावन हांगा अर्जुनाक तो कृष्ण परमात्मा अर्जुनान निमगेले प्रश्नेक पुराय उत्तर सांगता आतां एक गुरू ताका मस्त शिष्य समजलं क्या पुराय जनाक समान पाठ शिकयतो जाल्यार एक जिज्ञासो शिष्य कोण आसा ताका विंगड पाठ सांगता जाता इता म्हळ्यार ताका आनीकी विशय जावका सामान्य तुला एकलो न्हय तो तशी हांगा अर्जुनाक परमात्माले एक यथार्थ ज्ञान मेळका ताजे खातीर तो कृष्णाले निमगिता यो अध्यात्म म्हळ्यार कसले यज्ञ म्हळ्यार कसले अधिदैव म्हळ्यार कसले किम तद ब्रह्म तो ब्रह्म म्हळ्यार कसले या पुराय तो निमगिता ताजे खातीर आतां अर्जुन सांगता तो सांगता रस अर्जुनाक अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्म उच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्म संज्ञितः अक्षरं परमं ब्रह्म अध्यात्मः स्वभावम् उच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्म संज्ञितः म्हणतो म्हळ्यार ब्रह्म म्हळ्यार कोण म्हण निमगेल न्हय चतुर्मुख ब्रह्म की अन्य की दुसरे की मस्त संशय सकळ अर्जुनान निमगेल पळय ताजे खातीर तो सांगता ब्रह्म म्हणजे अक्षर शब्दान कोणाक आमी अक्षर शब्द वाच्य जालो कोण अक्षर शब्दान आमी कोणाक आपयताची तोची परब्रह्मो तो सगळे ब्रह्मांडान तो व्याप्त जावन आसा तोची परब्रह्मो हांगा सांगिल्लो म्हणटा किम तद ब्रह्म परमम अक्षरम म्हूण आनी म्हणली न्हय तसल्यार किम तद ब्रह्म कोण तो देव कोण तो ब्रह्म किम परमम अक्षरम म्हळ्यार की येदोळू अक्षरम म्हळ्यार हांगा सांगलें अक्षरम ब्रह्म परमम तसल्यार अक्षरम म्हळ्यार कसो न्ही नाश नातिलो तो परमम ब्रह्म म्हूण म्हणटाची ताका केन्नाय नाश ना म्हूण तशीच अक्षरम म्हूण म्हळ्यार हांगा लक्ष्मीकय अक्षर म्हणटाची जाल्यार हांगा परमम अक्षरम म्हळ्यार अक्षर म्हणून सांगून घेतिली चित्तस्वरूपिणी महालक्ष्मी तिकाय परमम तिकाय सर्वश्रेष्ठ जावन आशिल्लो तस जावन परमम अक्षरम म्हूण सांगचें अक्षर रुपिणी जावन आशिल्ले महालक्ष्मी पशी परमम श्रेष्ठ जावन आशिल्लो परमात्मो म्हण येता आतां अध्यात्म म्हळ्यार कसलें म्हण ताणें निमगेल न्हय ताजे खातीर सांग पळय परमात्माले एक अद्भुत जावन आशिल्लें अचिंत्य जावन आशिल्लें कसल महिम आसा ताका अध्यात्म म्हणटाची म्हूण म्हणटा आमी मनान आमगेले हृदयान ग्रहण करलेलें आनी देह इंद्रियान ते भितर आशिल्ले जिवात्माले उद्धाराक खातीर जावन हें अद्भुत अचिंत्य जावन आशिल्लें परमात्माक कोण अर्थ करून घेता त्याची अध्यात्म म्हूण म्हणटाची तसल्यार हांगा कर्म म्हळ्यार कसलें म्हणलें ताणें सगळी एक होड एक अत्यंत अद्भुत जावन आशिल्लें जीव जडात्मक प्रपंचाचे सृश्टी केलेले काम आसा पळय ते सृश्टी क्रिया ताकाच कर्म म्हूण म्हणटाची म्हळ्यार हांगा कर्म म्हळ्यार आमगेले कर्मयोगान सांगिल्लें तें न्ही हांगा कर्म म्हूण कसो सांगला म्हळ्यार परमात्माल कर्मा विशयी तशी स्वभाव अध्यात्म उच्यते म्हूण म्हणलें स्वभाव म्हळ्यार कसलें म्हळ्यार अधी आत्माक अधी म्हळ्यार आत्माक संबंध पाविले आत्माक उपकार करतले आत्माक निग्रह करतले ताका तशें जावन अधी आत्म म्हणचे अधी आत्म स्वभाव अध्यात्म उच्यते म्हणलें स्वभाव म्हळ्यार खंयची मिगेल म्हणलेलें मना येता आमकां तें तांतूय साधनेक खंयची उपकार जावन स्वभाव येता ते अध्यात्म म्हणून घेता हाजे अर्थ कसो देह इंद्रिया वटो मेळ नासता ते मात्र न्ही मन बुद्धी हे पुरे आमगेले साधनेक उपकार जावनू आसूचे
मन नातील जनाक बुद्धी नातील जनाक कसले साधन करू जाईना. देह आस सम इंद्रिय सशक्त ना तांक कसल साधन करू जाईना. तशा देह इंद्रियान मन बुद्धी या पुरे आमगेल साधन एक उपकार करतले म्हणजे आता आमकां या कशी साधने उपकार करची देह इंद्रिय म्हळ्यार एक दृश्टांत सांगचे आमकां स्कूल शिकतना पुस्तक जावका पेन जावका तशी ती पुस्तक मात्र पुरवें म्हळ्यार ना पेन्नय जावका पेन मात्र पुरवें म्हळ्यार ना पुस्तक जावका ते दोन घालून होरूक आमकां चिल जावका. तशी परमात्मल साधनेक उपकार जावन आसूचे ते शरीर आमी आमगेल्या इंद्रियान खावचे जेवचे न्हीद काडची सूख पावचे यांचे जीवन म्हण लेखून आमगेलें जीवन व्यर्थ करून घेताचे जाल्यार न्ही जावन ताजे खातीर म्हणचे कशी एक कवी हें भजने पद्यानी कवी गेल गिता मेरेय ಬೇಡವೋ ಮನುಜ ಅಂತರಾಳನ ಅಂಕೆ ಮೀರಿ ಕೊಂಕು ಬೀಗದೆ ಸುಂಕ ಕಾದಿದೆ म्हळ्यार केदनाय हांव मेगेले अन्यक दुसरेक म्हूण सांगून अहंकार दाखयल म्हूण जाल्यार तेदना सुंका कादिदे ताका समजावन देव आमगेले ते अहंकाराक दमन करता मान्य ताका संप्रती एक कसले एक ते देव आमगेले घेता आमगेले अहंकार कसले ताजे निमते आमकां कसले बाधक ते देव आमकां दिता. तशी म्हणटाना ताजे अर्थ कसले हांव मेगेले म्हाका जाय आशिल्ले असल पुरे आमगेल प्रकृती आमगेल स्वभाव यांची म्हूण म्हणटाची सात्वीक आसच्या पुरो राजसीक आसच्या पुरो तामसीक आसच्या पुरो जाल्यार हांव मेगेले म्हणचे एक प्रकृतीचे स्वभाव आमगेलोची म्हूण लेखल्यार वय आमगेलोची तो कशें येयलो आमकां तो स्वभाव पूर्व प्रारब्धाक अनुसार जावन येयले म्हणटना आमगेलें आतांचें जीवन पूर्वाचे प्रारब्धा वयर वचून आसा म्हूण म्हळ्यार आमकां हांगा कळ्ळें. आतां हांगा म्हणलें कसलें म्हूण म्हळ्यार अक्षर म्हूण म्हळ्यार ताका खंयचेय विशयाचे नाश ना. नाश म्हळ्यार कसलें मरण मान्य जिवंत आसतनाय ताका कसले एक अपूर्णता चंचलता ह्या पुरे नांचे नाशिल्ले. तशी एक खंयचे आतां कोणाक एक अपूर्णता ना खंयचे विशयाची नाश ना म्हळ्यार आमकां हांगा नाश आसा आमगेले नाशा मरण म्हणटा आमी जिवंत आसतनाय अपूर्णत आसा चंचलत आसा जाल्यार परमात्माक मरण म्हणलें ना जिवंतीक म्हूण ना जाल्यार तो अक्षरची ताका खंयचे विशयांत नाश ना. खंयचे विशयांत नाश ना खंयचे विशयान म्हळ्यार खंयचे विशयांत गुणांत जेवो तागेले संपत्तांत जेवो ते आमी कसले चांग चांग म्हणटात तांतू खंयच्यान परमात्माक नाश म्हणलें ना देखून ताका अक्षर म्हणचे. आतां कसले गोतना नातिले प्राणी आसाची मस्त तशीच मस्त गोत आशिल्ले ज्ञानी जनय आसाची मध्येन तुलपळटांनी अपूर्ण कांय गोतनातील प्राणी तांगेले इतले कसं की असतात आनी गोत्त सुनी गोतना नासुनी तांकां कसले उपकार ना प्रयोजन ना कसले ना. मस्त गोत्त आशिल्ले ज्ञानी तांणी परिपूर्ण जावन आसा जाल्यार नडुमध्याचे ते अज्ञानी जन आसा पळय तांणी अपूर्ण म्हणटाचे. आतां प्राण्यांक कश्ट येयले म्हणलें की ते कश्ट तांणी न्हू अनुभव करताचे ज्ञानी जन तांणी न्हू अनुभव करताचे हें आमगेलें प्रारब्ध कर्म आमी भोगू का म्हूण सांगून जाल्यार तसल्यार प्राणींनी ज्ञानी समान म्हूण न्ही प्राणींक बुद्धी नातील देखून तांणी न्हू आसताची ज्ञानीक परिपूर्ण बुद्धीशील देखून तांणी कश्ट सूख म्हळ्यार येवचेची शरिराक म्हूण सांगून तांणी न्हू आसताची जाल्यार एक अशी न्ही तशी न्ही म्हूण म्हळ्यार एक नडुमध्याचे जन आसा पळय ते अपूर्ण केन्ना तेका म्हूण म्हळ्यार प्राणयांक कश्ट येयले म्हणलें की तांणी न्हू अनुभव करतात ते कश्ट. ज्ञानी जन तांगेले कश्ट येयले तांणी कसं लागता हें आमगेलें प्रारब्ध म्हूण लागताची जाल्यार आमी ते अशी न्ही तशी न्हयशिल्ले जन आसताचे पळय तांणी कसलें जीवन कसलें हें कसलें तें म्हूण म्हळ्यार एक संशय तांकां येवन तांणी तें पुरे अर्थ करून घेवच्याक प्रयत्न करताचे मात्र त्या प्रयत्ना फल मेळना कडेर म्हणटना ताका देह नाश जाता. हे जन्मांतूय अपूर्णता ताका येयली ते अपूर्णते निमती आनीक जीवन ताका मेळ्ळें जाल्यार अशी कश्टा वयर कश्ट आसल्यार तेवूय एक नाशाची कश्टा मेल कश्टा वयर कश्ट कश्टा वयर कश्ट कश्टा वयर कश्ट येयले माती उबारो जायना म्हणटना तो नाश जाल्लो म्हूण लेख न्हय. तशी जेवो अन्य कसं म्हळ्यार तेदन आमी म्हणटाचे अयो ह्या कश्ट नाका आमी मोर येत शिल्पुणी म्हूण म्हणटाचे आमी जाल्यार अन्यक जिवनांत पराधीन जावन जन्मा येताचे कसले एक आमी
कष्ट येयले सईसूच्या जायनी म्हूण सांगून कसले करून घेतले म्हणले की अनेक जीवनांत आमी पराधीन जावन येताच. शारिरीक व्याधी दिसता नानतले दुड्ड नातील असता कसं सकड कारण असच्या पुरो जाल्यार परमात्म ब्रह्म म्हूण कोणा सांगचे म्हळ्यार अणु रेणू तृण काश्टांतू नाश नातील ताका अक्षर ब्रह्म म्हूण म्हणटाचे. हांगा स्वभावो अध्यात्म उच्चते म्हळ्यार ते जिवाचे स्वभाव कसलो आस ताकाची जिवात नाही परमात्माला स्वभाव कसलो आस ताकाची अध्यात्म म्हणचे म्हूण आमकां कळ्ळें. आतां कर्म म्हळ्यार कसलें म्हूण म्हणलेलो ताजे खातीर आमी कसले ताचे कर्म म्हळ्यार सकाळ दुखून रात्री थंय आमगेले कर्म जावची म्हूण ना म्हूण म्हणटाचे म्हळ्यार काम आमगेले कर्म म्हूण लेखता जाल्यार तें न्ही कर्मांत प्रारब्ध कर्म म्हणूय आसा. तशी हांगा भूत भावोद्भर भव कर विसर्ग म्हूण म्हणली पळय हें विसर्ग म्हळ्यार सृश्टी भूत भावोद्भवकर म्हळ्यार भूतभाव म्हळ्यार जड जिवात्मक सृश्टी परमात्मो करता म्हण आमकां गोत आसा. ते अचिंत्य अद्भुत महिमेसूचे परमात्माला अद्भुत सृश्टी रूप ते कर्म कसं आसा पळय ताणें करचें कर्म ते सृश्टी अद्भुत सृश्टी ताणें करचें तें न्ही जावन कर्म आमगेले कर्म न्ही. तशी अखिलम कर्म म्हणले पळय ते सर्व कर्म सृष्टी स्थिती लय मात्र न्ही सर्व जिवालांतू अंतर्यामी जावन कोणाले करीन कसल कोरका खंयचे तो करता ते निर्धार करचे कोणे म्हळ्यार परमात्मान. तशी आमगेले कर्म कसले म्हूण निर्धार करचे परमात्मान म्हूण म्हणलें. आतां हांगा परमात्मो सांगता अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चादिदैवतम् अधियज्ञोऽहम् एव येत्र देहे देहभृतां वरः म्हळ्यार खंयच्याक उत्पत्ती नाश आसकी ते आनी खंयची जिवांक उपयुक्त जावन आसकी ताका अधिभूत म्हणटात ते अधिभूत. मागीर क्षरोभाव म्हळ्यार नाश करची भाव. तशी शरीर समेत जावन आशिल्ले जिवांक तांगेले उपकारा खातीर कोण शरीर सहीत जावन आसूचे जिवात्मास पळय तांगेले उपकारा खातीर कसल आसकी तें अधिभूत म्हणटाचे. म्हळ्यार अधिभूत उत्पत्ती आनी नाश आसा जाल्यार त्या जिवांक जवूक आसता. तशी आतां हांगा कसं म्हणलें अधिभूत तें म्हळ्यार एक पृथिव्यादी पंचभूतादी प्रकृती तत्व हे मेळून सर्व जिवांक उपकार करता पळय ताका अधिभूत म्हळ्यार हाकाय नाश आसा. तशी हांगा म्हणलें अधिभूतम क्षरोभाव क्षरोभाव म्हळ्यार ताका नाश. आतां अधिभूत म्हळ्यार आमकां कळ्ळें कसलें माती उदक वारें उज्जो आकाश हे पुरे अधिभूत पंचभूत म्हणलें आमी. हाका हाजी पुराय हाजी उपकार आमगेलें शरीर पावता न्हय पळय उदक आमी उदका पित्ताची उदकान आमकां न्हांवका सकड करता म्हणटना त्या क्षरोभाव म्हळ्यार उदक आसता सरता नाश जाता. तशी पुराय आसा. अन्नाचें पळयल्यार चांग अन्न साधनेक पूरक जाता. केलां अन्न साधन करतले जनाक विरुद्ध जाता. शुद्ध वारें साधनेक पूरक जाता. अशुद्ध वारें तें आमगेलें मनाचें कॉन्सन्ट्रेशन उणी करता. तशीच पुरुषश्च अधिदैवतम म्हणलें पुरुषश्च अधिदैवतम आमगेले देहांतू सर्व इंद्रियाभिमानी देवते तत्वाभिमानी देवते सचे. ते इंद्रिय मन बुद्धी चेतन हे पुरे तांणी नियामक हे पुरे तत्वाक तांणी नियामक जावन आसाचे. जाल्यार तांतूं दोग जन भारी मुख्य कोण म्हळ्यार चतुर्मुख ब्रह्मो तो महत्तत्व म्हणटात तांणी ताणें त्या वेळाकय म्हळ्यार आमगेले मरणा नंतर एक सूक्ष्म शरीर मेळटनाय ते जिवांत पळय तांणी चतुर्मुख ब्रह्म तो सांगले पळय तो आमकां जन्म जन्मांतराचे उडगा सोदीत आसता. आतां एकक इंद्रियाचे नियंत्रणाक अनेक देवते आस म्हणलें एकक इंद्रिया एकक देवते सची म्हूण म्हणलें. म्हणटना आतां एक हांव कोण हांव कसलें हांव खंय आसा हे पुरे आमगेली जागृत स्थिती म्हणटाच. हाकाची महत्तत्व नियंत्रक जावन आशिल्लो ब्रह्म कारण अन्यकळो मनोनियंत्रक जावन आसच्यो हजार फडेच्यो शेशू
या दोग जनाक अधिदैव म्हणटाच्या इत्याक म्हळ्यार हांनी सर्व देवतेले नियंत्रक जावन आसची म्हूण सांगून आतां अधियज्ञो हम एवात्र म्हणलें तेदना ते आतां आमगेले अधियज्ञो हम एवात्र म्हळ्यार देवान आमकां इंद्रिय दिले शरीर दिलें इंद्रियाक अभिमानी देवती समीत आमकां दिल्ले आनी ते देवतेंक गेले इंद्रियाभिमानी देवतेंक गेले कंट्रोला खातीर ब्रह्म शेशू हांकां पळय दवरले आतां आमकां मना दिसता ह्या पुरे शरिराक कंट्रोल कोण कोण की करता जाल्यार हांव कोण म्हाका कसलें म्हणून निजावन ते ह्या पुरे कसो इंद्रिय शरीर मन आनी हे ब्रह्म शेशू अशी आमकां इंद्रियांनी देवन ताजे कंट्रोलाक ब्रह्म शेशू पळय दिले पळय म्हणटना हे इंद्रिया निमती आमी परमात्माले आराधन कोरका म्हण सांगून आमकां हांगा इंद्रिय दिल्ले तशें जाल्यार ते आराधनेक कसो म्हणटाशी म्हळ्यार अधियज्ञ म्हूण म्हणटाची आतां आमकां एक मना वता आराधन कोरका म्हणली पळय कोणाल आराधन कोरका म्हूण आमगेल्या मनांत प्रश्न येता आतां बद्रीनारायणाक आराधन करचें तिरुपती देवाक आराधन करचें पुरंदर विठ्ठलाक आराधन करचें कोणा आराधन करचें म्हूण म्हणल्यार थंय सांगला कसलें म्हणल्यार यो देव या पुराय देव आमगेल्या देहान तूंच आसची म्हूण कोणाक कळटा पळय आनी त्या देहा आशिल्ल्या देवाक अर्चन पुजा सकट करचें आनी तोच अधियज्ञ म्हूण लेखचें कोण परमात्मो अधियज्ञो म्हूण सांगून लेखचें हें अधियज्ञो हम जालें आतां आमगेले हांगा भितर परमात्मा आसा त्या परमात्माक अर्चन करचें तें सर्वश्रेश्ठ म्हूण भायर दुखून देवाल अर्चनेक कसो की सकडी हे भायर वचची देवाक आमी अर्चन करताची कसं की सकडी हांड दिवन फूल फल सकडी जाल्यार आमगेले भितर एक देव आसा न्हय तो एक देव बायची देवा पशी विंगड न्ही तोच देव आमगेले भितर आसा न्हय तागेले आराधना आमी कशें करचें हें आमकां सुरवे कळका तागेलें आराधन सुरवे जावका ताजे खातीर हांगा देहभृतांबर म्हूण सांगून अर्जुनाक सांगलें म्हळ्यार देह घेवन येयले जनाक तूं देहभृतांबर तूं सर्वश्रेश्ठ देहधारी म्हळ्यार ज्ञान कोणाक ज्ञान घेवचें अधिकार आसा तांकां देहभृतांबर म्हणचें म्हळ्यार हांगा ज्ञान घेवका म्हणलेल्यान तो हांगा अर्जुनूची श्रेश्ठ ताणेन मात पुराय विशयांत प्रश्न निमगुचे तशी ज्ञान मेळच्यान तो अर्जुनू सर्वश्रेश्ठ म्हणून म्हणीत तशीच तेदना कृष्ण सांगता पळय अर्जुना लेगे अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः म्हळ्यार परमात्माक आमी पावका जाल्यार कसले सकळे अर्थ करून घेवका अधियज्ञ अधिभूत अक्षर ब्रह्म परब्रह्म अध्यात्म अधिदैव हे पुरे आमकां कळका म्हणून हांगा कृष्ण अर्जुनाक पुरे सांगता पळया कडेचे 7 अध्याया कडेर म्हणटना प्रयाणकालेपि च माम म्हूण ताणें म्हणली न्हय अंतकाले च प्रयाणकाले च म्हळ्यार अंत्यकालांतू अंतिमकालांतू प्रयाणकाल आनी अंत्यकाल म्हळ्यार मरण जावचे वेळाक विशेष जावन आमकां तागेलें नामस्मरणा येवका जाल्यार सुरवे दुखून आमी हें नामस्मरण कोरका अंतकाले च मामेव स्मरण म्हणलें अंत्यकालांतू ताका स्मरण करूं जाता म्हण जत्वें ना सुर दुखून आमी विशेष जावन तागेलें स्मरण करतर आसल्यार मात्र तांतूय खंयची एक आमगेले पुण्या बलान की परमात्माला अनुग्रहान की अंत्यकालांतू परमात्माला उडगास जाता आतां सुरवे दुखून देवालें चिंतन करका म्हणल्यार आतां आमकां संशय हांगा खंयच्यो देव तो ताजे खातीर कृष्ण तेवाय सांगता मामेव स्मरण म्हाका उडगास कोर न्हू कोण तो कशी उडगास कोरय ताका च्युता म्हणीत अनंता म्हणीत गोविंदा म्हणीत नारायणा म्हणीत कृष्णा म्हणीत रामा म्हणीत खंयचेय नांवान ताका पळयत आमी विष्णू
म्हणलेले कृष्ण म्हणलेले नारायण म्हणलेले परमात्माले 1000 नावा नाही त्या कुडगस कोरित स्मरण स्मरण म्हण म्हणली त्या वपास मामेव स्मरण म्हळे आता आम्ही केवल कृष्णा रामा नारायणा गोविंदा म्हणताची बाई बाय आमगेले तोंडा दुखून विष्णू सहस्रनाम बैसून म्हणतो रसतात सगळे विष्णू सहस्रनाम जाता कळबे त्याचं नाम कुड कशा ओ विष्णू सहस्रनाम जल्ले ज्याला आम्ही त्या विष्णू सहस्रनाम म्हणतो आमगेलं मन खई सकड चमकलेलं आहे खै सकड भोवन येता तश्चावनो केवल तोंडान आम्ही रामा कृष्णा गोविंदा अच्युता नारायणा अनंता म्हणल्या पावना त्या म्हणतना ते नाम त्या तागेल रूप तागेल गुण या पुरे स्मरण येवका आमकां कडेर पळय भीष्मानी विष्णू सहस्रनाम सांगले कृष्णा दाखोवन हागेली इतले होड देऊ ना म्हूण सांगून तो सगळी विष्णू सहस्रनाम ताणी सांगली पळय कृष्णा हांगा कृष्णालने नामस्मरणा कृष्णाल गुणमहिमेची चिंतना या ಒಟ್ಟು जल्लर मात्र ते अंत्यकाले मामेव स्मरण म्हणले खाली रामकृष्ण म्हणल्या पावना तशी चेरडूवांक रामकृष्ण म्हूण नांव दवरून अंत्यकालांतू देवाला नामस्मरण चेरडू म्हूण सांगून येता म्हळ्यार पळय जमिळाक तागेल दाखली चालो नारायणाल स्मरणेन ताणें नारायण म्हणलें जाल्यार ताका त्या कडेरी नारायण म्हणचे हांव देवाक म्हूण सांगून मिगेल पुत्ताक न्ही देवाक हांव ताका आराधन करूनाशिल्लो खंयची ती वायट वृत्तीन तो पडला म्हूण पश्चाताप जाल्ली पळय ताका बद देवाल उडगास येवन तशी ताका विष्णुदूत यमदूताल संवाद ऐकुच्या मेळ्ळे तशें हांगा मामेव स्मरण म्हळ्यार स्मरण करलें री त्या रूप गुण कीर्तन पुरे ओटू मनान तेवका खाली रामकृष्ण नाव मात्र नाही म्हूण कळ्ळें आतां म्हणाल यह प्रयाती तो कोण देवाल स्मरण अंतिम क्षणांत तो येतकी ताका मरणाचे दुःख ना संकट ना कसले ना म्हूण सांगता हे मरणा संकट दुःख म्हूण म्हळ्यार कसले म्हूण म्हळ्यार आमी पायचे दिसाचे गीतामृतांत पळोवया आजी सांगिल्लें गीतामृत धारा परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्री हरिकृष्णार्पणमस्तु.